श्री चिलाई देवी प्रसन्न। आई चिलाई देवीचे पवित्र स्थान असलेले महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील निसर्गरम्य असे आपले भाटवडे गाव। हिरव्यागार टेकड्या, समृद्ध शेती आणि शांत वातावरणाने नटलेल्या या गावाला आई चिलाईच्या कृपेने सुख, समृद्धी आणि समाधान लाभले आहे। जसे शिल्परूपातील चिलाई देवीचे तेजस्वी देवालय मनाला शांती आणि आनंद देते, तसाच देवीचा महिमा देखील अपरंपार आहे। दरवर्षी आश्विन शुक्ल दशमी दसऱ्या दिवशी देवीची पवित्र पालखी निघते। हाच तो दिवस ज्या दिवशी श्री प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून सत्याचा विजय मिळवला होता। तसेच देवी दुर्गा मातेने 10 दिवसांच्या प्रखर युद्धानंतर महिषासुराचा वध करून धर्माचा विजय साधला होता। त्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो। पालखी निघाल्यानंतर सर्वप्रथम गावाच्या दक्षिणेकडील म्हणजे 11च्या माळावर देवीची आरती केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने दसऱ्याचे सोने लुटले जाते। त्यानंतर संपूर्ण रात्र देवीची पालखी गावभर फिरते। यावेळी गाव उत्साह, भक्ती आणि आनंदाने उजळून निघतो। ढोल, ताशा, बासरी आणि जयघोषांच्या गजरात वातावरण संगीतमय व भक्तिमय होते। प्रत्येक गावकरी मनोभावे देवीला ओवाळतो आणि आईच्या कृपेचा आशीर्वाद घेतो। अशी ही आई चिलाई भाटवडे गावात कशी अवतरली, तिच्या आगमनाचा इतिहास काय आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधताना जी अमूल्य माहिती मिळाली तीच आता आपल्या समोर सादर करत आहोत। आई चिलाई देवीच्या गाथेचा प्रारंभ होतो द्वापर युगामध्ये। मथुरेचा दुष्ट राजा कंस जेव्हा त्याची बहीण देवकी आणि तिचे पती वासुदेव यांच्या लग्नानंतर रथातून जात असताना झालेल्या आकाशवाणीद्वारे कंसाला समजले की देवकीचा 8वा पुत्र त्याचा नाश करेल। त्यामुळे मृत्यूला घाबरून कंसाने देवकी आणि वासुदेवास कारागृहात डांबले। देवकीच्या पोटी 8वा पुत्र विष्णूचा 8वा अवतार कृष्णाने भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर जन्म घेतला। त्याच वेळी देवी आदिशक्तीने योगमायाच्या रूपात गोकुळात नंद आणि यशोदेच्या पोटी जन्म घेतला। वासुदेवाने देवकीच्या पोटी जन्मलेल्या कृष्णाला गोकुळात नंद आणि यशोदेच्या पोटी जन्मलेल्या मुलीच्या ठिकाणी ठेवले आणि त्या मुलीला घेऊन मथुरेला परत आले। कंस जेव्हा त्या मुलीला देवकीचे 8वे बालक समजून मारण्यास गेला तेव्हा त्या मुलीने म्हणजेच योगमायेने आपले विक्राळ रूप धारण करून सांगितले, हे कंसा, देवकीचा 8वा पुत्र सुरक्षित आहे आणि तोच तुझा वध करेल। असे म्हणून आदिशक्तीचे रूप असणारी योगमाता अदृश्य झाली। पुढे महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर कृष्णाच्या सहकृपेने पांडवांनी कुलदेवी म्हणून नंद आणि यशोदा यांची मुलगी म्हणजेच कृष्णाची बहीण योगमाया हिचे मंदिर त्यांच्या राज्यात इंद्रप्रस्थ योगिनीपूर म्हणजेच आताचे दिल्ली महरोली इथे स्थापन केले। आजही ते मंदिर दिल्ली महरोली इथे आहे। पुढे जसा काळ सरकत गेला तसे त्यांच्या पुढील संततीने आपापले राज्य, प्रदेश किंवा कुळावरून वेगवेगळी नावे ठेवली। उदाहरणार्थ चौहान वंश, सोलंकी वंश, परमार वंश आणि तोमर वंश। तोमर वंशाचे नाव त्यांच्या पूर्वजांच्या तोमरकोट या प्रदेशावरून पडले, म्हणून पुढील पिढ्या तोमर या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या। तोमर वंश हा पांडुपुत्र अर्जुनाचे वंशज आहेत। याचे पुरावे काही शिळालेखा तसेच भागवत पुराण, ब्रह्मपुराण यामध्ये सापडतात। याच तोमर वंशाची कुलदेवी सुद्धा योगमायाच राहिली। अनंगपाल हे तोमर वंशाचे राजा होते ज्यांनी दिल्लीची स्थापना केली। ते दिल्लीचे संस्थापक राजा म्हणून ओळखले जातात।
पुढे हरियाणामध्ये तोमर वंशाचे राजा जयरथ आणि राणी भुनादे यांचा अतिरूपवान पुत्र जाटूसिंह होता. पटराणीने ईर्षेने त्या बालकास जंगलातील झाडांच्या जटांमध्ये फेकले आणि त्याचवेळी जंगलातील सर्पापासून बालकास वाचवण्यासाठी कुलदेवी योगमातेने सफेद चिल पक्षाचे रूप धारण करून बाळ जाटूचे रक्षण केले. सकाळी राजा जयरथने जंगलात दुरून बालक पाहिले. राजा जयरथला वाटले की चिल पक्षी बालकास हानी पोचवत आहे, म्हणून त्यांनी चिलरूपी देवीवर तीर सोडला. तेव्हा देवीने राजा जयरथाला आपले खरे रूप दाखवून बाळाचे रक्षण केल्याचे सांगितले आणि त्याला आशीर्वाद देऊन देवी अदृश्य झाली. हे स्थान हरियाणा मायन बलवाडी रेवाडी म्हणजेच देवीचे मूळ स्थान. त्या दिवसापासून तोमर आपल्या कुलदेवीला चिलाय म्हणून पूजतात. पुढे याच वंशाचे लोक जेव्हा ठिकठिकाणी विस्तारित झाले तेव्हा तेथील प्रदेशानुसार देवीची नावेही बदलली गेली. जसे जोगमाया, योगेश्वरी, तसेच राजस्थान सरुंड या ठिकाणची सरुंड माता, तिलाच चिलाय माता म्हणूनही पूजतात. हे सर्व घराणे त्यांच्या वंशावळ पुराव्यावरून एकच म्हणजे पांडव वंशातील आहेत हे सिद्ध होते. पुढे तोमर वंशी महाराष्ट्रात आले. त्याबरोबर आई चिलाई देवी पण ठिकठिकाणी आली. जसे भाटवडे, कालवडे, रेड, शिवरवाडी, मोरेवाडी, सोनवडे, पारे, भुईंज, मेनावली, हासेवाडी, शिवपुरी, जाम, देगाव इत्यादी. महाराष्ट्रात पूर्वकाळात राजघराण्यातील स्त्रियांना मान देण्यासाठी त्यांच्या नावापुढे बाई लावले जायचे. त्यामुळे इथे चिलाई देवीचे नाव आई चिलाबाई झाले. पण दुर्दैवाने अलीकडच्या काळात बाई या शब्दाला मान राहिला नाही, म्हणून फक्त चिलाई बोलले जात आहे. आई चिलाई देवीची जिथे पण मूळ मंदिरं आहेत त्या बहुतांश ठिकाणी आईबरोबर 7 देवी तसेच नदी अथवा विहीर स्वरूपात पाण्याचे ठिकाण आढळून येते व त्या पाण्याच्या ठिकाणी 7 देवी व त्यांच्याबरोबर एक पुरुष दिसून येतो. हे कोण आहेत हे जाणून घेऊ. रक्तबीज राक्षसाचा वध करण्यासाठी चंडिका मातेला मदत म्हणून आदिशक्तीने सप्तदेवीच्या रूपात जन्म घेतला. ब्राह्मणी ब्रह्मदेवाची शक्ती, वैष्णवी विष्णूची शक्ती, माहेश्वरी महादेवाची शक्ती, कौमारी कार्तिकेयाची शक्ती, इंद्राणी इंद्राची शक्ती, वाराही विष्णू अवतार वराह याची शक्ती आणि चामुंडा देवी कालीचे रूप अशा या 7 देवी आहेत. देवी भागवत पुराण अध्याय 7, अग्निपुराण अध्याय 49 व 50 यामध्ये यांचे पुरावे आढळतात. या 7 देवी आणि चंडिका देवीने एकरूप होऊन रक्तबीज राक्षसाचा वध केला. आई चिलाई देवीचे मूळ रूप हे आदिशक्ती आहे. तसेच या सप्त देवींचे मूळ रूप सुद्धा आदिशक्तीच आहे, म्हणून चिलाई बरोबर सप्तदेवी पूजल्या जातात. आणि पाण्याच्या ठिकाणी असणाऱ्या 7 देवी ज्यांना बोलीभाषेत 7 आसरा म्हटले जाते. मूळ नाव हे 7 अप्सरा आहे, म्हणजे पाण्यातील जलपरी अथवा अप्सरा. अप्सरा या नावाचा अपभ्रंश होऊन असरा झाले. मत्सी माशाचे रूप असलेली, कुर्मी कासवाचे रूप असलेली, कर्कटी खेकड्याचे रूप असलेली, दरदुरी बेडकाचे रूप असलेली, मकरी मगरीचे रूप असणारी, जतुपी सोमपा अशी त्यांची नावे आहेत. आणि 7 आसराबरोबर एक पुरुष असतो, त्याला कृष्ण किंवा गवळी म्हणतात. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे रूप मानले जाते. असा आई चिलाबाईचा इतिहास अथांग सागरासारखा आहे. ज्या पण गावात
आईचे स्थान आहे ते गाव सुखात नांदणारच. आई चिलाई अशीच सर्वांवर कृपा ठेव, असा अथांग महिमा असणाऱ्या आपल्या चिलाई देवीचे गीत आईच्या आशीर्वादाने आपणासमोर सादर करत आहोत.